मित्रांनो, नुकत्याच झालेल्या आपल्या देशातील घडामोडीमुळे एक गोष्ट तर आपल्याला नक्कीच समजली असेल, ती म्हणजे आपल्या भारतीय लष्कराची ताकद आणि एकंदरीत भारताची जागतिक पातळीवरील वजन. पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे धड भारताने नष्ट करून पाक सैन्याला सुद्धा घोडे लावण्याचे काम अगदी सहजरित्या करून दाखवले. इतकेच नाही तर मुंबई, दिल्ली, पुणे, कोलकाता, बँगलोर यासारखी महत्वाची शहरे न थांबवता त्यांनी हे कार्य करून दाखवले आणि त्यासाठीच ही आपल्याला एक अभिमानाची गोष्ट ठरली. पण या सर्व गोष्टी साध्य झाल्या त्या फक्त भारतीय सैन्यात असलेल्या काही प्रमुख गोष्टींमुळे. तर त्याच गोष्टींची आज माहिती आजच्या व्हिडिओत आपण घेणार आहोत. व्हिडिओ आपण संपूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. मित्रांनो, संपूर्ण जगाने या रडार सिस्टमची दखल घेतली ती फक्त आणि फक्त तिच्या कार्यक्षमतेमुळे. खरे पाहता सुरुवातीच्या काळात म्हणजेच 1980 मध्ये तिला मोठं अपयश पत्करावे लागले. अखेर 2007 मध्ये एक रशियन सरकारी कंपनी एल्मेस एंटे हिने हिला यशाची खरी गवसणी दिली. हिची मुख्य रडार जवळपास 600 किलोमीटर पर्यंत पसरलेली असते, तर इतर रबटू रडार सुद्धा कार्यरत असते. त्यामुळे ही सिस्टम एकाच वेळी 36 लाखांवर मिसाईल लॉन्च करू शकते. 14N6 सारखी मिसाईल तर मॅच 14 एवढ्या प्रचंड वेगाने मारा करतात. मॅच 14 हा स्पीड म्हणजे 17,290 किलोमीटर प्रति तास. थोडक्यात सांगायचं तर 400 किलोमीटर फक्त 80 ते 85 सेकंदात पार. ही सिस्टम मल्टीलेअर असल्यामुळे पाकिस्तानचे अनेक फायटर जेट, ड्रोन्स, क्रूज मिसाइल्स, बॅलिस्टिक मिसाइल्स यांना आपल्याला रोखणे शक्य झाले. मित्रांनो, जेव्हा युद्धाची परिस्थिती असते तेव्हा इमिजिएट बट करेक्टिव्ह रिस्पॉन्स हा अतिशय महत्त्वाचा असतो. टार्गेट ट्रॅक करून मिसाईल लॉन्चिंग कमीत कमी वेळात होणे गरजेचे असते. ही सिस्टम हे फक्त 10 ते 15 सेकंदात करते. पाकिस्तानशिवाय चीन, बांगलादेश यांचा वाढता त्रास लक्षात घेऊन अशा 5 सिस्टमचा करार रशियासोबत भारताने केला आहे. श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राची उपमा देऊन त्याचे भारताने S-400 हे नाव दिले. पाकिस्तान के एक जहाज को जिस मिसाइल ने निशाना बनाया था उस मिसाइल का नाम है ब्रह्मोस मिसाइल. रशियाची मॉस्को तर भारताची ब्रह्मपुत्रा, 2 नदींच्या नावावरून उगम झाला तो म्हणजे ब्रह्मोस नावाचा. मित्रांनो, आपल्या देशाच्या DRDO म्हणजेच इंडियन डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि रशियन फेडरेशनच्या NPO ह्या दोघांच्या इंजिनिअरिंगमधून हे सुपरसोनिक मिसाईल बनले गेले. खास बाब म्हणजे फायर अँड फॉरगॉट सारखी आधुनिक प्रणालीवर ही काम करते. यात प्रथम ऑपरेटर कडून टार्गेट सेट केले जाते आणि नंतर एकदा काही मिसाईल लॉन्च केली की GPS, इनर्शियल नॅव्हिगेशन यांचा वापर करून ती टार्गेट पर्यंत अचूक पोहोचते. पुन्हा पुन्हा मिसाईलला गायडन्स करणे गरजेचं नसतं. मिसाईल लॉन्चिंग होताच ऑपरेटर पुढच्या टार्गेटची तयारी करण्यास सज्ज होतो. जमिनीवरून, जहाजावरून आणि हवेतून ह्या मिसाईल जवळपास मॅच 3 एवढ्या सुपरसोनिक स्पीडने मारा केला जातो. बहावलपूर, मुरिदके, दुरखान एअरबेस, पासरूर आणि सियालकोट ही दहशतवादी तळे आणि पाक लष्करी एअरबेसेस भारतीय लष्कराने काही मिनिटात उडवली तेव्हा ब्रह्मोसचाच वापर केला गेला. जवळपास 200 ते 300 किलो वजनाची हेवी वॉरहेड म्हणजेच उच्च स्फोटके हे मिसाईल कॅरी करू शकते. या सर्व गोष्टींमुळे आता या क्षेपणास्त्राची जागतिक गरज सुद्धा वाढली आहे. आणि शेवटचे वेपन म्हणजे INS विक्रांत. मित्रांनो, जरी ऑपरेशन सिंदूरमध्ये या जहाजाचा वापर केला नसला तरी त्याची ताकद आणि वापरलेली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पाक लष्कराला प्रत्येक हल्ला करण्यापूर्वी विचार करायला भाग पाडत होती. इस्रायलची वापरलेली स्टार रडार सिस्टम या युद्धनौकेला नेहमी ॲक्टिव्हेटेड ठेवते. तर मित्रांनो, ही व्हिडिओ कशी वाटली ते आपण कमेंटद्वारे नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.